नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बोंबील फ्राय करून दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर 2 बांगडे पण फ्राय करून घेणार आहे। त्याचा तोंडाचा भाग मी दोन्हीचा बी कट करून घेतलेला आहे आणि हे मी मच्छीवालीपासूनच मी साफ करून आणलेले। खूप रेसिपीत मी दाखवलेलं आहे की बोंबील कसे साफ करायचे, बांगडे कसे साफ करायचे। बांगड्याच्या बोंबीलच्या खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तर ह्याला काय करायचं, आपल्याला अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि बांगडे कसे कट केले तुम्हाला मी दाखवते। अशा पद्धतीत केलेले आहे ते, मधोमध चिरून आणलेले आहेत असे मस्त असं। हे पहिलं चुळून घ्यायचं, चांगला रस निघाला पाहिजे। मस्त मागणं पुढणं मी लावून घेतलेलं आहे। जर तुम्हाला लिंबाचा रस जर टाकायचा नसेल तर आगळ कोकम आगळ जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता ह्याच्यावर टाकणार आहे मी थोडीशी हळद, त्याच्यावर टाकायचं जिरे धने पावडर एक छोटा 1 चमचा। आता तुम्ही नुसतं मीठ आणि लिंबू जरी लावून ठेवलं तरी पण चालू शकते। मीठ लावणार आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हिरवं वाटण, हिरवी मिरची, लसूण, आलं असं मी कुटून घेतलेलं आहे। सगळीकडे चांगलं लावून घ्यायचं, चव छान येते त्यानं। आणि ही काय केलेलं आहे माहिती आहे का, मी खलबत्त्यात कुटलेलं आहे। तुम्ही मिक्सरला पेस्ट केली तरी पण चालेल। मस्त असं बघा लावून घेतलेलं आहे। आता ह्यांना काय करणार आहे, झाकून एक 10 ते 15 मिनिटासाठी मी साईडला ठेवणार आहे। 15 मिनिटं झालेले आहेत बघा, मी लावून ठेवलं होतं। तर असं थोडंसं पाणी सुटतं। प्लेटमध्ये बघा बारीक रवा घेतलेला आहे, एकदम बारीक। जर मोठा असेल तर थोडा मिक्सरला फिरवला तरी चालेल। अर्धी वाटी घेतलेला आहे आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। नुसतं रवा जरी घेतला तरी चालेल। 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, कारण आपण मीठ लावले तर ते बघून मीठ घ्यायचं कमी जास्त। आता मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण मी कुटून घेतलं होतं। तुम्ही मिक्सरला पेस्ट केली तरी पण चालेल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर गरम मसाला पावडर टाकली तरी पण चालू शकते, जिरे धने पावडर टाकली तरी पण चालू शकते। तर आपण लावून घेतलेलं आहे त्यामुळे मी ते टाकणार नाही आहे। हे मिक्स करून घेते। मिक्स करून घेतले बघा व्यवस्थित एकदम। आता ह्यातलं काय आहे, तुम्हाला जास्त लागायचं नसलं तर थोडंसं एखाद्या भरणीमध्ये काढून ठेवलं तरी चालू शकते, कारण परत कधी असं बनवलं तर करायला येतं ना। तर बटाट्याच्या कापांना वगैरे सुद्धा असं लावता येतं, वांग्याचं काप वगैरे सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला काय रेसिपी हवं आहे जरा मला कमेंट करून ज़रूर सांगा। तर आता आपण ह्याला लावून घेऊया। तर बघा अशा पद्धतीत ठेवून घ्यायचं आणि वरून असं टाकायचं चांगलं आणि दाबून दाबून लावून घ्यायचं। मस्त असं बघा लावून घेतलेलं आहे, मागून पुढून असं असं काय करायचं, एका साईडला ठेवून घ्यायचं। आणि आता आपण हे बांगड्यांना पण करून घेऊया। बांगड्यांना पण मी लावून घेतलेलं आहे बघा, आणि आपण हे बोंबीलला पण लावून घेतलेलं आहे। आपण बनवायला घेऊया। पॅन ठेवला आहे बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे, गॅस केलेला आहे मी मीडियम। आणि आता हे आपण असं ठेवून घेऊया। आता हे मधल्या भागामध्ये आता हे असं बांगडा ठेवून घेते। आता हे चांगला गरम झालेला आहे का नाही, मग जर तुम्ही गॅस बारीक जरी केला तरी पण चालू शकतं, कारण जेवढं कुठली पण गोष्ट आहे ना बारीक गॅसवर तुम्ही गरम झाल्यानंतर जर हे कराल का नाही, फ्राय कराल का नाही, ते एकदम चांगले होते। जर फास्ट गॅस ठेवला किंवा मिडियमच ठेवला तर हे जाड आहे ना, गरम आहे खूप, तर त्या पद्धतीनं करायचं। बारीक गॅसवर ठेवले होते बघा, 3 ते 4 मिनटं झालेले आहेत। आता ह्याला आपण पलटी करून घेऊया। बघा काय मस्त भाजला गेलेला आहे। आता मी सगळे पलटी करून घेते। पलटी करून घेतलेत बघा। आता आपल्याला तेल वगैरे टाकायची बिलकुल गरज नाही आहे, एकदम बारीक गॅसवर। आता हे वरची साईड बघा एकदम खरपूस झालेली आहे बघा, कडक झाली एकदम। घाई गडबडीत असं करायचंच नाही, मग घाई गडबडीत केलं का नाही की नीट भाजलं जात नाही। अक्का जरी भाजला तर त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे। हे कसं माहिती आहे का, निवांतपणे आपलं काम करत करत एका साईडला ठेवून द्यायचं आणि बारीक गॅसवर भाजत घ्यायचं। बारीक गॅसवर बघा 5 मिनटं आता मी पलटी केल्यानंतर ठेवलं होतं, आणि जेव्हा आपण पहिलं ठेवलं होतं ना ते 3 ते 4 मिनटं ठेवलं होतं। जरी 5 मिनटं जरी ठेवलं तरी तुमच्या गॅसवर हे लक्षात ठेवा, ही मोठ्या बर्नरचा गॅस असल्यामुळे मी सांगते। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे, सगळीकडून एकदम कडक, आणि खालची साईड पण छान अशी भाजली गेलेली आहे। गॅस करायचा बंद। आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही ह्याच्यातच ठेवलं तरी पण चालू शकते, म्हणजे एकदम खरपूस कडक आणि खायला एकदम असं मस्त कुरकुरीत लागतात, छान होतात तसे। कारण की गरम आहे ना त्यामुळे, आणि खालची साईड अजून चांगली भाजली जाते। अशा पद्धतीनं तुम्ही एकदा जरूर करून बघा माझ्या पद्धतीने। मी खूप रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीत दाखवते। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।